निवडणुकांच्या तोंडावर आघाडी आणि युती तुटणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव असून उद्या जर काही वेगळी समीकरणं पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको असं मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलंय। ते पुण्यात बोलत होते आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। कला क्षेत्रात राहून नेहमी सामाजिक आणि राजकीय स्थितीवरती पळखटपणे भाष्य करणारे नाना पाटेकर आता माझ्यासोबत आहेत आणि नानांनाच आपण विचारत एकूण सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल। नाना मला सांगा की अगदी निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महाराष्ट्रातली आघाडी आणि युती ह्या दोन्हीही ज्या युती आहेत त्या तुटलेल्या आहेत आणि हे दुर्दैव आहे। काय सांगाल एकूणच काय भाष्य? नाही, मला असं वाटतं की ज्या आघाडी आणि युती दोन्ही कायम राहिल्या असत्या, एक तुल्यबळ लढत झाली असती, निवडून आल्यानंतर एक कुठला जर पक्ष म्हणजे आघाडी किंवा युतीने जर का आपलं सरकार स्थापलं असतं तर त्यांना त्यांच्या मनात असलेल्या योजना राबवता आल्या असत्या। आता गंमत अशी आहे की रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला कोणाकोणाची पायपडणी करावी लागणार आहे तुम्हाला माहिती नाही आहे। बरं, आता तुम्ही एकदा वेगळे झाल्यानंतर एकमेकाला शिव्या देण्याची गरज नाही, चिकलफेक करण्याची गरज नाही आहे, कारण कालपर्यंत आपण एकत्र होतो आणि आज अचानकपणे तुम्हाला त्यातले दोष दिसायला लागले तर ते वाईट आहे। एकूणच या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्यामुळे जनतेचा कुठेतरी भ्रमनिरास झालेला आहे। सगळ्या माझं सांगतो, जनता म्हणजे जनतेचाच एक भाग आहे, माझाच भ्रमनिरास झालेला आहे, मला वाईट वाटतं। त्यामुळे मग हे काय चाललेलं आहे नेमकं, म्हणजे आमचाच तुम्ही सौदा लिलाव चाललेला आहे समोर एका वेगळ्या अर्थानं। अजून काय चाललेलं आहे? शरदरावांसारखे सिनियर नेते आहेत त्यांच्याबद्दल कोणीही काही वक्तव्य करतं, मला वाईट वाटतं। शरदराव चुकीचे बरोबर हा वा तुमचा आलायदा मुद्दा, तुम्ही एरवी आपसात तुम्ही बोला, पण त्यांच्या त्या वयाचा तुम्ही मान राखला पाहिजे। पण नाना आता सगळेच जण एकमेकांवरती टीका करतात, काही लोक इतके वर्ष एकत्र होते परंतु आता टीका करतात। उद्या जर यातून वेगळी काही समीकरणं पुढे आली तर जनतेने काय करावं? वेगळी कुठली समीकरणं? ती येणारच आहेत सत्ता राबवण्यासाठी। मग हे माणसं कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही तडजोडी करायला तयार असतात, तर त्यामुळे ते करणारच आहेत, ते तुम्ही बघायचं असतं। फक्त त्यावेळी त्यांनी ते सगळी काही जी गोष्ट केली त्याच्यानंतर जर का आम्हाला त्याचा फायदा होत नसेल तर आपण गप्प राहायचं नाही, एवढं लक्षात ठेवा। नाना, जनतेला काय तुम्ही आता आवाहन कराल या सगळ्या पार्श्वभूमीवर? नाही, ज्या गुन्हेगारी स्वरूपाची जी पार्श्वभूमी आहे त्या मंडळींना तुम्ही मतदान करू नका, म्हणजे कुठलाही पक्षाचे असू देत, कारण अशी मंडळी याच्यामध्ये विधानसभेमध्ये येता कामा नयेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे सोबत अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।